नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी घागऱ्यावरच्या ब्लाऊजवर साईड चेन लावायचं दाखवणार आहे. तर जी फिटिंग आहे त्याच्यावर आपल्याला मार्किंग झालेली आहे. आपल्याला आतल्या साईडला चेन लावायचं आहे, त्याच्यामुळे मी मार्किंग करून घेत आहे. सेम दोन्ही साईडला ही मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. सेम तिकडे आणि इकडे सेम मार्किंग पाहिजे आपल्याला, फिटिंग व्यवस्थित बसेल. जिथे फिटिंगची मार्किंग आहे तिथून आपल्याला स्लीव्जपासून चालू करायचे. स्लीव्जपासून आर्महोलपर्यंत स्टिच झाल्यावर तिथून 1 ते 1.5 इंच आपल्याला खाली शिलाई एक्स्ट्रा घ्यायची आहे. इथे लॉक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 3 शिलाई द्यायची आहे. इथे लॉक करून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. इथून ही इनविजिबल चेन आहे. हे ओपन करून एक वेळेस बघून घ्यायचं आहे चेन चांगली आहे का नाही. आणि ब्लाऊजला आपल्या डाव्या साईडला चेन असते ही, तर आपण हे खालच्या साईडला ओपन ठेवायचं आहे आपल्याला. खालून वरती ओपन होणार आहे ब्लाऊज. जिथे मार्किंग आहे तिथून आपल्याला शिलाईसाठी स्टार्ट करायचं आहे. हे लॉक आहे, हे लॉकपर्यंत आपल्याला खाली स्टॉप ठेवायचा आहे. बघू शकता मी इथे स्टॉप इथं ठेवत आहे. 1 टंचनचा फूट लावायचा आहे. सिंगल टंचनचा फूट लावल्यावर आपल्याला इझी जाते चेन लावायला. स्टार्टिंगला लॉक करूनच स्टार्ट करायचं आहे. इथे लॉक करायचं आहे. दोन्ही असे मोजून दुसरीकडे चेन लावायची आहे आपल्याला. डायरेक्ट लावल्यास आपल्याला खालीवरी होऊ शकते. ते आधी मोजून घ्यायचं आहे बराबर आहे का नाही चेन. बघा अशा प्रकारे हे पण लॉक तिथं ठेवून स्टार्ट करायचं आहे. ही स्टिच पण कंप्लीट झालेली आहे. बघा तुम्ही किती फिनिशिंगने ही चेन लागलेली आहे. खालच्या साईडला एक हुक आणि आय करून घ्यायचा आहे. ह्याला थोडंसं मी कट करून घेते. लॉक कट नाही होता कामा आहे. लॉक कट होऊ नाही द्यायचं आहे. आता इथे आपल्याला चेन लावता वेळेस
शिलाई मार्जिनमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला हे कपडा असा एक साईड दोन्ही इकडला आणि तिकडला एक एक साईडला असा करून स्टिच मारून घ्यायची आहे. खालच्या साईडला एक हुक आणि आय करावं लागेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक